नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्या आणि त्याचबरोबर आशा समोरासमोर आलेले असतात आणि थोड्या कालावधीसाठी खूप मोठी गोष्ट घडत आहे। ती म्हणजेच अगदी नियतीलाच अजून मान्य नाही की सूर्या आणि आशाने समोरासमोर येऊन आशाला न्याय मिळावा। तर हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। सूर्या त्याचबरोबर तुळजा आणि त्या हवालदार तिघजण गेलेले असतात। तेव्हा हवालदार मॅडम सांगतात की त्या आता गेलेल्या आहेत, त्यांचं गाणं आहे ना, त्या तयारीसाठी ते गेलेले आहेत। त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या म्हणतो की तुळजा अगं हे काय झालं। सूर्या म्हणते याला ग्रीस लागला आहे। आणि त्याचबरोबर ही जी रकमी आहे तिला भेटायला तिथं आलेला असतो तो डॅडी। म्हणजे मला तर आता प्रश्न पडलाय की त्या रकमीची एवढी तिथं मिजाज चाललेली आहे, ती कशाही पद्धतीनं तिथं वागत आहे आणि तिला कोणीच तिथं का बोलत नाही आहे। तिच्यावर कोणती बंधनं का नाही आहेत। तिच्याकडे मोबाईल आहे, ती चोरून मोबाईल वापरते, तिला भेटायला कोणीही येतं। आता हा जो छत्री आहे त्याने तिला भेटायला यायची गरजच नाही आहे, पण छत्री इथं तिला भेटायला आलेला आहे। आणि त्यासोबतच इकडे घडतं असं की आता तो कार्यक्रम सुरू होतो आणि कार्यक्रमाची छान अशी तयारी झालेली असते। सगळे तिथं जमलेले असतात। विविध गुणदर्शनाचा तो कार्यक्रम असतो आणि तुळजा त्याचबरोबर बाकीचे सगळे मंडळी तिथं असतात आणि सगळेजण हा कार्यक्रम एन्जॉय करत असतात। तुळजाला ॲफ्रन घेऊन तिथं सूर्या येतो आणि म्हणतो हे घे, वॉश केलेलं असतं। आणि त्याचबरोबर रकमीही आशाला तिथून घेऊन चाललेली असते आणि आशासोबत ती चुकीचं काहीतरी करणार असते। आणि त्याच वेळेस तिथं आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या तिथं जातो आणि तो आशाला वाचवतो। खरं तर ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र खूपच विचित्र पद्धतीने हे जे वागणं चाललेलं असतं त्या रकमीचं चाललेलं असतं। इतकी मूर्खासारखी ती वागत असते आणि त्याचबरोबर तिला मात्र या गोष्टीची जराही जाणीव नसते की आपण एखाद्याला जाणून बुजून त्रास देत आहोत। तर सूर्या त्याचबरोबर तिथं तुळजा हे आहेत। सूर्या मात्र आता बाहेर गेलेला आहे आणि आता स्टेजवरती जे गाणं सुरू होतं ते म्हणजे आशाचं। आणि आशा खूप सुंदर असं अंगाई गीत तिथं गात असते। ती म्हणते की मला आज माझं लेकरू इथं आले असं वाटत आहे आणि म्हणूनच मी हे अंगाई गीत आज गाणार आहे असं म्हणत आशा सर्वांच्या समोर तिथं अंगाई गीत गाते। ती खूप खुश असते, तिला कुठंतरी मनातून वाटत असतं कारण तिची नाळ सूर्याबरोबर बांधली गेलेली आहे, जोडली गेलेली आहे। ते बंध आहेत, ते नात्याचे बंध आहेत, ते रक्ताचे बंध आहेत, ते आपल्याला पाहायला मिळतं। मग हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम छान पद्धतीने पार पडतो आणि मग जेलर साहेब ऑर्डर देतात की सगळ्या कैद्यांना त्यांच्या खोलीमध्ये नेऊन सोडा, कारण आमचे शिपाई आहेत ते त्यांना घेऊन जातील, हे सगळं सांगितलं जातं। आणि मग सूर्या तिथं पोहोचतो। नेमकं अंगाई गीत जेव्हा चालू होतं तेव्हा त्या आशाच्या मागावर त्या रकमीच्या मागावर तो गेलेला होता आणि खरं तर आज सूर्यामुळं आशाचा जीव वाचलेला असतो आणि त्याचबरोबर ती रकमी म्हणजेच डॅडी तोंडावर पडलेला असतो। त्याच वेळी इकडे सूर्या येतो आणि म्हणतो काय झालं तुळजा, निघायचं ना। तुळजा म्हणते अरे त्या मगाच्या मावशी होत्या ना, त्यांना भेटायचं राहिलेलं आहे, मी त्यांना भेटून येते। आशा मात्र इकडे गाणं म्हणत असते, ती अंगाई गीत गात असते, पण तिला खूप वाईट वाटत असतं। तिच्या त्या अंगाई गीतातून असं जाणवत असतं की तिच्या खूप वेदना आहेत, तिला खूप वेदना होत आहेत। इतकी वर्ष झालं तिला तिच्या लेकरांपासून लांब ठेवलेलं आहे आणि तेही फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी, पैशांसाठी। तिला मात्र खूपच वाईट वाटत असतं आणि त्याचवेळी तुळजा तिथं येते। तेव्हा त्या हवालदार आहेत त्या म्हणतात की डॉक्टर भेटायला आलेत आशाताई तुम्हाला। मग आशा बोलायला सुरुवात करते आणि त्याच वेळी तुळजा तिथं म्हणते की मी तुमच्यासाठी लाडू आणलेले आहेत, मी दिलेली औषधं आहेत आणि ती व्यवस्थित खा, काळजी घ्या स्वतःची, असं ती सांगत असते। तेव्हा आशा म्हणते की हो, पण आज खूप दिवसानंतर माझ्याजवळचं कोणतरी भेटले असं वाटत आहे। इकडे आता धनू पेन घेऊन का अभ्यास करत बसलेली असते, त्याचवेळी तिथे भागू येते। भागू म्हणत असते तू माझं पेन घेतलेलं आहे आणि दोघी पण भांडायला सुरुवात करत असतात। त्यांचं असं म्हणणं असतं की ते माझं आहे, माझं आहे असं करत दोघीजणी भांडत असतात। आणि त्याचवेळी तिथे राजू येते, त्या दोघींनाही सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि तिला पण ते ऐकत नसतात। धनू मात्र खूपच नाटकं करत असते आणि त्याचवेळी सूर्या तिथं आलेला असतो आणि दोघीजणी एकमेकींच्या खांद्यावर हात टाकून बोलत असतात, म्हणत असतात काय नाही, मी ना तिला पेन मागायला आले होते, बाकी काही नाही, असं त्या सूर्याला सांगत असतात। सूर्याला मात्र माहिती असतं की ह्या दोघींनी काय गोंधळ घातलेला आहे आणि सूर्या मात्र म्हणत असतो की तुम्ही खरं बोलणार आहात का नाही तेवढं सांगा मला, म्हणजे तुमचं जे काय चाललेलं आहे ते काय मला अजिबात पटत नाही। आणि तेव्हा त्या म्हणतात की हो, भांडत होतो आणि त्या क्षणी
मग मात्र सूर्याने त्यांचे कान पकडलेले असतात. इकडं डॅडी जेवायला बसलेले असतात आणि डॅडी म्हणत असतात की काच भरलं वांगं, आता माझं हे भरलं वांगं आणि माझ्यामध्ये कोणीही आलं नाही पाहिजे असं डॅडींचं म्हणणं असतं. आणि त्याचवेळी तिथं लोक येतात आणि ती आता महाशिवरात्री आहे आणि त्यानिमित्तानं ती लोकं आलेली असतात. आणि मग ती लोकं सांगू लागतात की उद्या ना आपला कार्यक्रम आहे आणि प्रमुख अतिथी म्हणून तुम्हाला बोलवलेलं आहे हे सांगितलं जात असतं. आणि त्याच वेळी इकडे ते सांगतात की भैया आणि वहिनीसाहेबांनाही बोलवलेलं आहे, कारण नवीन जोडप्यांचं आता महादेवाच्या मंदिरात पुन्हा लग्न लावलं जाणार आहे हे चालू असतं. तेव्हा डॅडी म्हणतात की चालेल. आता पुन्हा डॅडींना जाऊन खायचं असतं ते भरलेलं वांगं, पण त्यांना मात्र ते भरलेलं वांगं काही तिथं खाता येत नसतं, कारण त्यांना पुन्हा कॉल येतो, तो रकमीचा कॉल येतो. आणि डॅडी मात्र भयानक चिडलेले असतात, कारण रकमी सांगत असते की माझं काही काम झालेलं नाही. आणि त्यामुळं डॅडींना राग आलेला असतो. डॅडी म्हणत असतात की तुझ्या घरी काही अर्धे पैसे देतो का मी, हे डॅडींचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी घडतं असं की ह्या सर्व गोष्टी जेव्हा चालू असतात तेव्हा मात्र कोणीही विचारही केलेला नसतो. आणि डॅडी मात्र इकडे म्हणत असतात की हे सगळं संपलं पाहिजे. डॅडींची खूप चिडचिड होत असते, डॅडींना अजिबात हे पटलेलं नसतं. आणि त्याच वेळी इकडे आता रकमीला ते म्हणत असतात की अजिबात तुझं खपवून घेणार नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सूर्या त्याचबरोबर तुळजा सगळेजण घरी आलेले आहेत. आणि मग इकडे सूर्या आणि तुळजा बोलत असतात. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की डॅडींनी आता सूर्याला कॉल केलेला आहे आणि सूर्याला डॅडी सांगत आहेत की हे बघ, उद्या ना जावई बापू तुम्हाला मंदिरात यायचं आहे आणि त्या मंदिरामध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत ते म्हणजे नवीन जोडप्यांच्या हस्ते पूजा होणार आहे, लग्न होणार आहे, त्यांचं लग्न लावलं जाणार आहे. सूर्याला मात्र खूपच छान वाटत असतं आणि सूर्या यायला तयार होतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या म्हणत असतो की हे खरंच खूप छान घडत आहे. आणि मग तो तुळजाकडे येतो. दुसऱ्या दिवशी तुळजाला सांगत असतो की तुळजा माझा निर्जळी उपवास आहे आज. तेव्हा तुळजा म्हणते हे कशासाठी करतोस. तेव्हा तुळजाला तो सांगतो की कसं आहे, माझी बायको जी आहे ना तिच्यासाठीच करत आहे, कारण माझी पार्वती माझ्यावर रुसू नये म्हणून करत आहे असं त्याचं सांगणं असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की तुळजाच्या डोक्यात तो केसामध्ये गजरा माळतो आणि तुळजाशी खूप प्रेमाने वागत असतो. तुळजाला म्हणत असतो की खरंच म्हणजे हे सगळं जे काय आहे ना ते तुझ्यामुळेच आहे आणि तू रुसू नको ह्यासाठी करत आहे. पण इकडे शत्रूच्या बाबतीत मात्र आपल्याला पाहायला मिळतं की शत्रू मात्र तेजूला म्हणत असतो की आज आपलं लग्न होणार आहे, नवीन जोडक्यांचं आज लग्न होणार, मग त्यानंतर त्यांचं मिलन होणार, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तो म्हणत असतो की मग आज मंदिरात लग्न होणार आणि रात्री संध्याकाळी आलं, रात्रीच्या वेळी आपलं मिलन होणार. खूप घाणेरड्या नजरेनं तो तिच्याकडे पाहत असतो आणि तिच्याशी बोलत असतो. तेजूला मात्र खूप किळसवानं हे सगळं वाटत असतं, तिला अजिबात हे पटत नसतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.